स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा येथे वादविवाद स्पर्धेचे थाटात आयोजन. तिवसा प्रतिनिधी कांचन कारमोरे. तिवसा येथे मानवसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयात अभ्यासपूरक कार्यक्रम अंतर्गत सरकारी शाळा आणि खाजगी शाळा या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवर अतिथींची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या आगमनाने झाली. कुमकुम तिलक, दीप प्रज्वलन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने वादविवाद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत गीताने वातावरण भरून गेले. अतिथींचे, अध्यक्षांचे, परीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कुमारी प्रीती वानखडे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी केली. तसेच दोन्ही ग्रुपचे सादरीकरण घेण्यात आले. खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यावर प्रतिकूल बाजूने आणि अनुकूल बाजूने विचार मांडण्यात आले. दोन्ही गटांनी अतिशय सुस्पष्ट मुद्दे मांडले. यानंतर प्रमुख अतिथीमध्ये माननीय कुमारी समृद्धी ठावकर मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी शाळेचे फरक सांगून आजचा विद्यार्थी हा कसा असावा यावर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुमारी आरती कुईटे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यांचे महत्त्व सांगून पुढील विद्यार्थी कसा घडावा यावर प्रतिकूल मार्गदर्शन केले. तसेच आदरणीय सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी ठाकरे मॅडम, स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे परीक्षक प्राध्यापक सावंत सर, स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा यांनी दोन्ही गटाला विनर घोषित केलं आणि त्यांचे अभिनंदन केले. वादविवाद स्पर्धेमधून महाविद्यालय परिसरात जागरूकतेचा संदेश पोहोचवल्याची भावना उपस्थितांना व्यक्त केली. तर सूत्रसंचालन कुमारी कांचन कारमोरे मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी सुंदर संचालन केले आणि आभार प्रदर्शन कुमारी मयुरी गणोरकर मॅडम, B.Ed भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी केले. धन्यवाद.